विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या मराठी भाषेतील व्याकरण विषयक घटकांचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने आज आपल्याला शुद्ध लेखनाच्या नियमांचा अभ्यास करायचा। मित्रो, शब्दांच्या सहाय्याने आपण बोली किंवा लिखित स्वरूपामध्ये मानवाने एकमेकांशी संवाद साधायला सुरुवात केली। एकमेकांशी संवाद साधण्याचं साधन म्हणजे भाषा। मनुष्य जेव्हा पृथ्वीवर अवतरला तेव्हापासून हळूहळू ही भाषा विकसित होत गेली। आपण बोलताना जे शब्दांचे उच्चार करतो ते उच्चार कधी ऱ्हस्व असतात, कधी दीर्घ असतात, किंवा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून त्या संदर्भामध्ये काही नियम व्याकरणकारांनी घालून दिलेले आहेत। ते शुद्ध स्वरूपात आहेत का याचा आपण विचार केला पाहिजे। काही अक्षर ऱ्हस्व असतात, काही दीर्घ असतात, काहींचा उच्चार नाकातून होतो तर काहींचा उच्चार त्या ठिकाणी करण्यासाठी वेगवेगळ्या अवयवाचा उपयोग होतो। ओठ असेल, दात असेल, जीभ असेल, पडजीभ असेल। मग आपलं बोलणं शुद्ध स्वरूपामध्ये असलं पाहिजे, शुद्ध उच्चार त्याचे असले पाहिजेत। आपल्या शुद्ध उच्चाराप्रमाणे ते अक्षरात लिहून दाखवणं याला स्थूलमानाने शुद्ध लेखन म्हटलं जातं। आपण जे लिहितो ते शुद्ध स्वरूपामध्ये असलं पाहिजे, निर्दोष असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं। पण हे लेखन कसं शुद्ध करावं, बिनचूक कसं करावं, निर्दोष कसं करावं, या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये काही बाबतीत गोंधळ असतो। खरं म्हणजे शुद्ध लेखन हा वेगळा भाग नाहीच, वेगळा विशेष नाही, व्याकरणाचाच तो भाग आहे। आपण जे लिहितो ते शुद्ध आहे का अशुद्ध स्वरूप लिहितो, किंवा अशुद्ध स्वरूप कोणतं, याविषयी भाषेमध्ये काही नियम तयार करण्यात आले। मराठी साहित्य महामंडळानं शुद्ध लेखनाचे काही नियम तयार केलेले आहेत। त्यातील नियमांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। काळानुसार काही नियम बदलत असतात, त्याचाही विचार प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला करायचा। म्हणून हे नियम हा व्याकरणाचाच विषय आहे। म्हणून व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेलं निर्दोष लेखन म्हणजे शुद्ध लेखन आहे। बघा, व्याकरणाचे नियम जे आहेत त्याला अनुसरून केलेलं लेखन म्हणजे शुद्ध लेखन। शुद्ध लेखनविषयक नियमामध्ये भाषेच्या नियमाबाबत सर्वांगीण विचार केलेला नाही, तर ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार याचाच प्रामुख्याने विचार केलेला असतो। कालपरत्वे भाषेमध्ये बदल होत जातो। भाषा ही प्रवाही असते, तिच्यामध्ये नेहमी बदल होत राहतात। म्हणून कालांतराने भाषेत जसे बदल होत जाणार तसे लेखन पद्धतीमध्ये सुद्धा बदल होणं साहजिक आहे। म्हणून पूर्वीच्या लेखन पद्धतीमध्ये आणि आजच्या लेखन पद्धतीमध्ये खूप बदल आपल्याला दिसून येतो। पूर्वीच्या पुस्तकातून छापलेल्या मजकुरामध्ये खूपच ठिकाणी अनुस्वार देण्याची पद्धत होती, त्यात आता बदल झालेला आहे। म्हणून आज लेखनविषयक जे नियम सरकारमान्य आहेत आणि जे मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेले आहेत त्याच नियमांचा आपल्याला प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे।
तेच नियम थोड्या विस्तारानं आपल्याला बघायचे आहेत. या ठिकाणी लेखनविषयक नियमांचे 4 भाग आपण स्थूलमानानं अभ्यासूया. खरं म्हणजे पहिला भाग म्हणजे अनुस्वार कोठे द्यावेत. अनुस्वार कोठे द्यावेत या संदर्भात काही नियम आपल्याला बघायचे. नंबर 2, शब्दाच्या शेवटी येणारे इकार आणि उकार केव्हा ऱ्हस्व व दीर्घ लिहावेत. शब्दाच्या शेवटी येणारे इकार, इकार म्हणजे ई हा स्वर आणि उकार म्हणजे उ हा स्वर केव्हा ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत. भाषाशास्त्र आवाजाचं शास्त्र आहे, ध्वनीशास्त्र आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आपल्या मुखावाटे आपण काढत असतो आणि यावरून ही भाषा ठरत असते. ऱ्हस्व अक्षर म्हणजे ज्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो अशा अक्षरांना ऱ्हस्व अक्षर म्हटलं जातं. ज्या अक्षरांचा उच्चार करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, जास्त कालावधी लागतो, त्यांना दीर्घ अक्षर असं म्हटलं जातं. ऱ्हस्व अक्षर लिहून दाखवण्यासाठी प्रामुख्यानं ई हा स्वर लिहिण्यासाठी पहिली वेलांटी किंवा उ हा स्वर लिहिण्यासाठी पहिला उकार वापरला जातो. पहिली वेलांटी, पहिला उकार हे काही व्याकरणिक शब्द नाहीत, पण प्रामुख्याने ते दाखवण्यासाठी ते आपण या ठिकाणी वापरतो. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचे नियम आपल्याला पाहिजेत, ते म्हणजे उपांत्य अक्षरातील इकार आणि उकार कसा लिहावा. उपांत्य अक्षर शब्दाच्या शेवटच्या पूर्वीचं अक्षर म्हणजे उपांत्य अक्षर. उपांत्य अक्षरातील इकार ई हा स्वर व उ हा स्वर केव्हा कसा लिहावा, म्हणजे दीर्घ केव्हा लिहावा आणि ऱ्हस्व केव्हा लिहावा. आणि चौथा भाग पाहायचा आपल्याला, तो म्हणजे इतर नियम. प्रामुख्याने 4 या बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. क्रमाक्रमानं हा अभ्यास आपण करणार आहोत. आपलं लेखन अधिक निर्दोष झालं पाहिजे म्हणून हा आपला त्या ठिकाणी उपक्रम आहे. भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मराठी भाषेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. म्हणून सर्व वर्गासाठी त्या ठिकाणी उपयुक्त असे शुद्ध लेखनाचे नियम आपल्याला पाहिजेत. पहिला नियम, अनुस्वार कोठे द्यावेत. अनु म्हणजे वर, स्वार म्हणजे वर बसलेला. आता आपली जी लिपी आहे ही देवनागरी लिपी आहे, मराठी भाषा. त्या अक्षरांचे उच्चार करताना वेगळ्या प्रकारचे त्याचे स्वरस्थानं आपण वापरतो. ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो त्यांना अनुस्वार असं म्हटलं जातं. म्हणून तोंडाच्या वरच नाक आहे, म्हणून ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो त्याला अनुस्वार म्हटलं जातं. मराठीमध्ये सुद्धा अक्षराच्या वर त्या ठिकाणी त्या संदर्भात टिंब देण्याची पद्धत आहे. पण या संदर्भात मराठी साहित्य महामंडळाचा स्पष्ट असा नियम आहे की स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा. स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल
शीर्षबिंदू द्यावा. शीर्षबिंदू म्हणजे त्याच्या वर डोक्यावर टिंब दिलं पाहिजे. ज्या अक्षराचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो, अनुनासिक म्हणजे नाक, त्याबद्दल आपण शीर्षबिंदू दिला पाहिजे. हा पहिला सरळ साधा असा नियम आहे. उदाहरणार्थ काही उदाहरण आपण बघूया. आंबा, आंबा, तंतू, घंटा, हिंग, सुंठ, गंमत, करंजी, गुलकंद, गुलकंद, त्यानंतर बघा गंगा, गंगा, कुंकू, तंटा, चिंच, चिंच, उंट, कंकण, निबंध, निबंध, अलंकार इत्यादी शब्द. बघा, ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो त्या अक्षराबद्दल आपण शीर्षबिंदू दिला पाहिजे. बघा, असा हा मराठी भाषेतला सोपा असा नियम आहे. बघा, स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू दिला पाहिजे. उदाहरणार्थ शब्द आंबा, तंतू, घंटा, हिंग, सुंठ, गंमत, करंजी, गुलकंद, गंगा, कुंकू, तंटा, चिंच, उंट, कंकण, निबंध आणि अलंकार. त्याच अक्षराच्या वर आपण दिला पाहिजे. प्रामुख्याने त्या अक्षरावर किंवा शीर्षबिंदू देण्याबद्दल आपण फारसे सतर्क नसतो. कधी कधी मागे पुढे होतं. जर आपण हा अनुस्वार बदलला तर याचा उच्चार आंबा असं होईल, आबा असं होईल. म्हणून आंबा, तंतू किंवा हे अनुस्वार जर नसले तर कसे उच्चार होतील बघा. आबा, ततू, घटा, हिग, सुठ, गंमत, करंजी. म्हणून स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू दिला पाहिजे. तर या संदर्भामध्ये काही अपवाद आहेत. पुढचा जो काय आपल्याला याच्यातला दुसरा नियम पाहायचा आहे की तत्सम शब्दातील अनुस्वार परसवर्णाने लिहिण्यास हरकत नाही. तत्सम शब्दातील अनुस्वार बघा, तत्सम शब्दातील अनुस्वार, तत्सम शब्दातील अनुस्वार पर सवर्णाने लिहिण्यास हरकत नाही. आता बघा, आपली मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासून तयार झालेली आहे. म्हणून आपल्या मराठी भाषेबद्दल असं म्हटलं जातं की संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे, माता आहे. मग संस्कृत पासून प्राकृत मराठी अशी भाषा तयार झाली. या भाषेमध्ये 4 प्रकारचे शब्द आहेत. तत्सम, त्याला तत्सम म्हटलं जातं. दुसरे तद्भव, तिसरे देशी आणि चौथे परभाषीय. तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय 4 प्रकारचे शब्द आहेत. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द जे आपण जशास तसे वापरतो, त्याला तत्सम शब्द म्हटलं जातं. आणि तद्भव शब्द म्हणजे संस्कृत भाषेपासून मराठीमध्ये येताना त्यांच्या
रूपामध्ये बदल होतो त्याला तद्भव शब्द म्हटलं जातं. उदाहरणार्थ दीप हा शब्द, त्यावरून दिवा असा शब्द तयार झाला, तर त्याच्या रूपामध्ये बदल झाला, त्याला म्हणायचं तद्भव शब्द. देशी शब्द म्हणजे या भाषेमध्ये तयार झालेले शब्द, आणि परभाषीय शब्द म्हणजे दुसऱ्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द. हिंदी, इंग्रजी, तेलुगू, मल्याळी, फारसी, अरबी, उर्दू, कानडी, पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द. इथे नियम काय? तत्सम शब्दातील अनुस्वार परसवर्णाने लिहिण्यास हरकत नाही. परसवर्ण म्हणजे काय? तर त्या ठिकाणी आपली जी काही 12 अक्षरी आहे किंवा 12 खडी आहे त्यातला 5वा वर्ण त्याला परसवर्ण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, क ख ग घ न, क ख ग घ न, त्यानंतर च छ ज झ न, ट ठ ड ढ न. हे पूर्ण उच्चार होत नाही म्हणून याला त्या ठिकाणी पाय मोडण्याची पद्धत. त्याच्यामध्ये स्वर आहेत, कारण व्यंजन हे स्वतंत्रपणे उच्चारले जात नाहीत. त्यानंतर त थ द ध न, त थ द ध न, त्यानंतर प फ ब भ म, प फ ब भ म. हे पंचम स्वर येते, 5वा स्वर. संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये येताना त्या ठिकाणी त्याच्या रूपामध्ये बदल होतो, पण असे काही शब्द आहेत की ते मूळ संस्कृतातल्या प्रमाणे लिहिले तरी हरकत नाही, असा हा नियम आहे. म्हणून संस्कृतमधून मराठीमध्ये जसे तसे आलेल्या तत्सम शब्दांना पुढे येणाऱ्या व्यंजनातील पंचम वर्णाने लिहिण्यास हरकत नाही. उदाहरणार्थ बघा, गंगा हा शब्द, गंगा हा शब्द असा लिहिला तरी हरकत नाही. पण त्याचा उच्चार गडगा असा करायचा नाही. कुंज बघा, हे पंचम सवर्ण म्हटलं जातं, 5वा वर्ण या 12 खडीतला. उदाहरणार्थ बघा, कुंज, त्याचा उच्चार कुंज असं लिहिलं तरी चालतं. त्यानंतर घंटा हा शब्द, घंटा संस्कृतमध्ये असे लिहिले जातात. अंत हा शब्द, अंत असं लिहिलं तरी चालतं. चंपक हा शब्द, चंपक, चंपक म्हणजे चाफा असं लिहिलं तरी चालतो. शंख हा शब्द, शंख असं लिहिला तरी चालतो. पंच हा शब्द, पंचम असा लिहिला तरी चालतो. चंड हा शब्द, चंड असं लिहिला तरी चालतो. छंद हा शब्द, छंद असा लिहिला तरी चालतो. अंबुज, अंबुज हा शब्द, अंबुज असा लिहिला तरी चालतो. पहा, पंचम सवर्णानं ते शब्द लिहायला काही हरकत नाही त्याच्या अनुसार. तर असा हा नियम आहे. म्हणून पहिला नियम बघा, स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू दिला पाहिजे. आणि त्यातला हा नियम आहे की तत्सम शब्दातील अनुस्वार परसवर्णाने लिहिण्यास हरकत नाही. हे तत्सम शब्द आहेत, संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. तर अशा प्रकारे हा
हा एक नियम आहे. त्यानंतर अनुस्वाराबद्दलचा तिसरा नियम नंबर 3 की तो नियम असा आहे की य र ल व श स ह इथपर्यंतचे अक्षर य र ल व श श स आणि ह याचा पूर्ण उच्चार होत नाही म्हणून याला असं पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे. यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल संस्कृतातल्या प्रमाणे केवळ शीर्षबिंदू द्यावा. यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वाराबद्दल संस्कृतातल्या प्रमाणे केवळ शीर्षबिंदू द्यावा. बघा, मूळ संस्कृतमध्ये हे शब्द अशा प्रकारे वापरले जातात किंवा अशा प्रकारे लिहिले जातात. ते मराठीमध्ये त्यांच्या अनुस्वाराबद्दल केवळ शीर्षबिंदू दिला पाहिजे. बघा, ज्या शब्दामध्ये बघा य र ल व श स ह हे अक्षर आहेत आणि यांच्या पूर्वी जर अनुस्वार असेल, त्याचा उच्चार होत असेल अनुस्वाराचा, तर लिहिताना त्या अक्षराच्या वर केवळ शीर्षबिंदू दिला पाहिजे, वर टिंब दिलं पाहिजे. उदाहरणार्थ बघा, संयम, संरक्षण, संलग्न, संवाद, संशय, संसार, सिंह, अंश, संस्कार, मास, संस्था, संवाद, संयुक्त, कंस. बघा, हे जे शब्द आहेत बघा, इथं बघा, य र ल व श स ह हे शब्द बघा, य र ल व श स स ह त्यांच्या पूर्वी येणारे जे काही अनुस्वार आहेत ते केवळ शीर्षबिंदू दिला पाहिजे. मूळ संस्कृतमध्ये अशा प्रकारे शब्द लिहिले जातात. संयम याच्यावर अनुस्वार दिला पाहिजे किंवा संरक्षण याच्यावर अनुस्वार दिला पाहिजे. संलग्न इथं सवर अनुस्वार, संवाद वर अनुस्वार, संशय वर अनुस्वार किंवा संसार सवर अनुस्वार हे शब्द चुकीच्या पद्धतीने लिहू नयेत. संयम इथं असं लिहू नये, संयम ही चूक आहे. किंवा संरक्षण हा शब्द असा लिहू नये बघा, संरक्षण म्हणजे चुकीचं लिखाण करू नये. अशुद्ध स्वरूपामध्ये संरक्षण असा शब्द लिहू नये. तर हा नियम बघा, य र ल व श स ह या अक्षरांच्या पूर्वी येणारे अनुस्वार हे मूळ संस्कृतातल्या प्रमाणे शीर्षबिंदू देऊन आपण लिहिले पाहिजे. त्यानंतरचा नियम बघा, नामांच्या व सर्वनामांच्या अनेक वचनी सामान्य रूपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. पुढचा नियम, नामांच्या व सर्वनामाच्या अनेक वचनी सामान्य रूपावर बघा, नामाच्या व सर्वनामांच्या
अनेक वचनी सामान्य रूपावर विभक्ती प्रत्यय लावताना विभक्ती प्रत्यय लावताना किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा, शीर्षबिंदू दिला पाहिजे, अनुस्वार द्यावा. बघा नियम आपल्या लक्षात आला पाहिजे. नामांच्या व सर्वनामाच्या अनेक वचनी सामान्य रूपावर शब्दाच्या 8 जातीपैकी पहिली जात शब्दाची म्हणजे नाम. कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या नावाला नाम असे म्हणतात. किंवा सर्वनाम, नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हटलं जातं. मग नाम आणि सर्वनाम यांचं अनेक वचनी रूप वापरायचे. अनेक अर्थानं किंवा अनेक समूहाबद्दल आपल्याला बोलायचं आहे. अनेक वचनी रूप, एक वचनी म्हणजे एकाचा बोध होतो, अनेक वचनीमध्ये अनेकाचा बोध होतो. अनेक वचनी सामान्य रूपावर विभक्ती प्रत्यय लावताना म्हणजे नाम आणि सर्वनामाला काही विभक्ती लागतात. हे 8 प्रकारचे विभक्ती आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी म्हणत नाहीत, ते संबोधन विभक्ती, 8वी विभक्ती. अनेक वचनी नो हा प्रत्यय, मुलांनो, मुलींनो असा शब्द आपण वापरतो. अनेक वचनी सामान्य रूप. तर प्रथमा विभक्ती म्हणजे मूळ धातू किंवा मूळ शब्द म्हणून प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही. द्वितीया सलाते, सलानाते. तृतीया नेशी, नेशी. चतुर्थी सलाते, सलानाते. पंचमी ऊन, हुन. षष्ठी चाचीचे, चाचीचे. सप्तमी त, या. आणि संबोधन 8वी विभक्ती नो, अनेक वचनामध्ये नो. तर हे नाम आणि सर्वनामाला हे विभक्ती लागते, जास्तीचे अक्षरे लागतात. जे अक्षरे लागतात त्यावरून त्याची विभक्ती सांगितली जाते. विभक्ती प्रत्यय लावताना किंवा शब्दयोगी अव्यय लावताना, बघा, विभक्ती प्रत्यय लावताना किंवा शब्दयोगी अव्यय लावताना. शब्दयोगी अव्यय म्हणजे ज्या ठिकाणी त्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी उच्चार करताना आपण आश्चर्य व्यक्त करतो असे अक्षर, त्यांना शब्दयोगी अव्यय म्हटलं जातं. तर अशा प्रकारे शब्दयोगी अव्यय लावताना किंवा विभक्ती प्रत्यय लावताना त्याबद्दल आपण अनुस्वार दिला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, मुलास, मुलास. घरात, त्याचा, त्यासाठी, त्यासाठी. देशासाठी. म्हणजे याचं सामान्य रूप, अनेक वचनी सामान्य रूप सांगायचं. मुलास, मूल हा, किंवा घरात, आणि घरात असा त्याचा अर्थ. त्यांचा, त्यासाठी, देशांसाठी. तर अशा प्रकारे नामाच्या व सर्वनामाच्या अनेक वचनी सामान्य रूपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना त्या ठिकाणी त्याच्याबद्दल अनुस्वार आपण दिला पाहिजे. बघा, म्हणून काही शब्दांना जोडून आलेले शब्द असतात बघा. वर, साठी, बाहेर, पासून, खाली, वर. बघा, साठी ही इथं आलेली आहेत बघा. तर त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. त्याच वाक्यात दुसऱ्या एखाद्या वाक्याशी ते संबंध जोडण्याचे काम करतात. म्हणून ते ज्या शब्दांना जोडून आलेले आहेत त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. विभक्ती प्रत्यय लावताना किंवा शब्दयोगी अव्यय लावताना त्या ठिकाणी त्या शब्दावर अनेक वचनी रूप सांगताना
आपण अनुस्वार दिला पाहिजे. त्यानंतर 5वा नियम याच्यातला बघायचा. तर हे जे आपण नियम पाहिले आतापर्यंतचे 4 अनुस्वार कोठे द्यावेत, तर त्यातला 5वा आणि शेवटचा नियम आहे की पूर्वीच्या नियमाव्यतिरिक्त पूर्वी रूढीनं परंपरेनं काही शब्दावर काही अक्षरावर आपण अनुस्वार देत होतो ते आता देऊ नयेत. उदाहरणार्थ बघा, रूढी म्हणून काही अनुस्वार देत होतो तर आपण हे आता देऊ नयेत. पहाट, केस, केस, झोप, एकदा, एकदा, लाकूड, लाकूड, धाव, टोक, नाही, नाही, काही. या अक्षरावर या शब्दावर पूर्वी अनुस्वार देत होतो आपण, हे आता देऊ नयेत. पूर्वी रूढी परंपरेने हे शब्दावर अनुस्वार दिले जायचे. काही उत्पत्तीमुळे बघा काही शब्दावर अनुस्वार आपण पूर्वी देत होतो, हे आता देऊ नयेत. उदाहरणार्थ बघा, नाव, 5, घाट, गाव, काटा, की, सावळा, कोवळा, कोवळा, गहू. बघा पूर्वी या शब्दावर अनुस्वार द्यायचा, तर हे याच्यावरले अनुस्वार आपण देऊ नयेत. आपण आता वापरू नयेत. असे शब्द अनुस्वार न देता आपण ते लिहिले पाहिजेत. काही व्याकरणाच्या दृष्टीनं अनुस्वार आपण देत होतो पण ते आता देऊ नये. ते मराठी साहित्य महामंडळाने नियम बंद केलेले किंवा रद्द केलेले. केळे, केळी, केळे किंवा केळी याच्यावर अनुस्वार दिले जायचे, बंद केले पाहिजे, आपण लिहिले नाही पाहिजे. वासरू, वासरू, तिने, तिने, घरात, जेथे, जेव्हा. अशा प्रकारे या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. यामुळे, यासाठी, यामुळे, यासाठी असे शब्द अशा प्रकारे स्पष्ट उच्चारल्या जाणाऱ्या अनुनासिकावर व नामे आणि सर्वनामे यांच्या अनेक वचनी सामान्य रूपावर येणाऱ्या अनुस्वाराखेरीज आता कोठेही अनुस्वार देण्याची गरज नाही. अशा प्रकारे हा अनुस्वारासंबंधी आपल्या मराठी व्याकरणामधील हा नियम आहे. बाकीचे जे नियम आहेत उपांत्य अक्षरासंबंधीचे आणि अंत्य अक्षरासंबंधीचे नियम हे आपण पुढच्या तासाला अभ्यासूया. हे नियम आपल्याला निश्चितच आवडले असतील. धन्यवाद. याचा आपण अभ्यास करावा. धन्यवाद.